हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे छान, मस्त, मजेत, आनंदी असणार. तुम्हाला म्हटलं होतं मी क्रिशाच्या स्कूलमध्ये जायचं आहे 15 ऑगस्टसाठी. क्रिशाचा पण परफॉर्म आहे असं. तर थोडंसं निवांत उठले, कारण क्रिशाला आहे ना आज टिफिन न्यायचा नव्हता. म्हणजे रोजच्यापेक्षा थोडंसं 15 मिनटं उशिरा उठले. तर म्हटलं होईल सगळं मॅनेज, पण जे उठल्यानंतर जी घाई झाली ना, दोघींचं आवरायचं होतं, त्यामुळे ना वेळ लागणार होता. पण आधी क्रिशाचं छान आवरून दिलं. तसं जे मॅमनी सांगितल्याप्रमाणे तिला असं वर हाय पोनी सांगितली होती, तर तशी करून दिली. तर त्यासाठी तिला 2 कलरचे रबर लावले. ग्रीन पण पाहिजे होता, जास्त छान दिसलं असतं नाही का. 3 कलरचे रबर. केस लॉंग आहे ना तिचे, त्यामुळे ना सगळे केस व्यवस्थित रबरमध्ये बसतात. आणि बेल्टची काही गरज नव्हती, पण घेतला होता ऑरेंज कलरचा, मग तो पण तिला लावून दिला. अशी छान तयारी करून झाली होती क्रिशाची. आता फक्त फेसवरचा मेकअप बाकी होता तिचा. छान आहे. तुला नाही दिसणार छान आला तिचा. काय राहिलं गळ्यात घालायचं? गाणं मस्त वाटलं. गळ्यात काय घालायचं? कर डान्स. कसा आहे डान्स? ठीक आहे. तर आम्ही असं छान छान तयार झालेले आहे. तर दोघी पण रेडी होतो जाण्यासाठी. तर आता स्कूलमध्ये जायचं आहे. तर पुढचा भाग मी तुम्हाला डायरेक्ट स्कूलमध्ये तर असं वाटलं होतं ना मला किती उशीर झाला असेल, पण तिथे गेल्यावर कळलं. बघा सगळ्या चेअर रिकाम्या आहे. ह्या पुढच्या तर ऑफिसर लोकांच्या असतात, पण बाकी पेरेंट्सच्या ज्या आहेत ना त्या पण रिकाम्या आहेत. बघा मी समोरच येऊन बसली आहे. आल्या आल्या त्यांनी ना लाडू दिले स्वीटमध्ये. सकाळी किती छान असं फ्रेश वातावरण होतं ना, त्यातल्या त्यात असं काही स्कूलमध्ये काही कार्यक्रम असला का त्यात अजून छान वाटतं, भारी वाटतं नाही का. आणि क्रिशाच्या स्कूलमध्ये केव्हा पण आलं ना फ्रेशच वाटतं, कारण आजूबाजूला खूप झाडं आहे आणि छान वातावरण आहे सगळे. ह्या व्हाईट साडीमध्ये आहे ना, ह्या क्रिशाच्या क्लास टीचर आहे. आता बराच उशीर झाला आहे. आता कार्यक्रम पण सुरू होईल. आता ऑफिसर लोक येत आहेत इकडनं. हे सगळे आले, कार्यक्रम सुरू होणार. बघा सगळे आले. क्रिशाचा ग्रुप डान्स सुरू आहे. तर ए मेरा इंडिया असं गाणं होतं. कॉपीराईट लागेल, त्यामुळे ना तुम्हाला सॉन्ग प्ले करून नाही दाखवलं. व्हेरी गुड मॉर्निंग टू teachers, ladies and gentlemen. A very happy Proceed was gate number 1. To make your knowledge Pradhana in the waiting area. Thank you so much. आहे ना, खायचंय का तुला? घरी जाऊन खाते काय? आणि लड्डू. बघितलं ना तुम्ही किती छान वातावरण आहे क्रिशाच्या स्कूलमध्ये. तर खूप जास्त पाऊस लागत होता रस्त्याने, त्यामुळे ना मंदिरात थांबून घेतलं. आणि नारळी पौर्णिमेसाठी ना तर मला सुपाऱ्या लागणार होत्या. त्याला ना सुपाऱ्यानं होल करतात, त्यानंतर ते ना नारळासोबत विणल्या जातात. ते मी तुम्हाला एक व्हिडिओमध्ये दाखवल पुढे कधीतरी, म्हणजे एवढ्या 7-8 दिवसामध्ये. तर असं इथे थांबून घेतलं आहे. ते बाबा गेलेत सुपाऱ्या आणण्यासाठी. तर असं आहे इथलं मंदिर, पण बघून घ्या तुम्ही सगळेजण.
तर मी स्कूलमध्ये पण इतका पाऊस चालू होता. थोडासा बंद झाला होता ना, त्यामुळे आम्ही निघालो. पण रस्त्याने परत खूप पाऊस लागायला लागला ना, तर मग मंदिरात थोडंसं थांबून घेतलं. त्यानंतर आम्ही घरी आलो. अजून अजून कार्यक्रम झाल्यानंतर त्यांना दिलेलं होतं खाण्यासाठी. तर ते अर्धं आम्ही स्कूलमध्येच खोललं होतं. त्यातून तिने चॉकलेट तिथंच खाऊन घेतलं. मंदिरात फ्रुटी पण पिऊन झाली. आता घरी आल्यानंतर ते चिप्सचं पॉकेट आहे ते पण खायचं आहे. आता तिला झोका पाहिजे करून, म्हणजे टी व्ही बघायला निवांत तिला झोका करून पाहिजे. सकाळी मी पण शाळेत गेली त्यामुळे ना सकाळची सगळे कामं जसेचे तसे पडलेले. सगळं घर आवरायचं आहे आता. क्रिशाने पण थोडंसं खाल्लं आहे त्यामुळे टेन्शन नाही आहे. तिला टी व्ही लावून दिला आहे. आता मी माझी कामं करायला निवांत. सकाळचे 11:30 वाजले आणि सकाळी पण काही खाल्लेलं नाही. त्यामुळे झटपट होणारा आयटम आपला फेवरेट खिचडी. ती खिचडी करायला टाकली सगळ्यात आधी. आता दुपारी क्रिशाच्या पप्पांचा फोन आला की ते विचारतील काय जेवण केलं. तर आम्ही खिचडी सांगितली का मग ते म्हणतील आम्हाला हो तुम्ही तांदूळच खाणार आहे. आता हा किचन वाट्यावरचा सगळा पसारा आवरून घ्यायचा आहे. कालच बरणीमध्ये शेंगदाणे काढले आणि इतके मुंग्या लागल्या इथे. माहीत नाही कसं काय येत आहे इतक्या मुंग्या. सगळे शेंगदाणे काढून घेतले. बरणी रिकामी केली. गाळणीमध्ये टाकून दिले, गाळून घेतले. खाली बघा किती मुंग्या पडल्या आहे ना. पटपट कामं आवरल म्हटलं होतं, दुसरे कामं न काढता. पण आता हे काम मध्येच वाढलं आहे आणि याला आत्ताच नाही केलं ना मग जास्त मुंग्या पसरतील सगळीकडे. त्यामुळे ना झाडू मारायच्या आधीच आहे ना ही सगळी अलमारी साफ करून घेते. सकाळी सकाळी तर क्रिशाच्या स्कूलमध्ये मस्त एन्जॉय केला आहे. पण घरी येऊन जे कामं करावं लागतात ना मग ती मात्र कंटाळा येतो नंतर. क्रिशाची स्कूल एअरफोर्सची स्कूल आहे ना, त्यामुळे आजच्या दिवशी तर ते सगळे येणारच असतात, माहिती आहे सगळ्यांनाच. पण असा छोटासा जरी कार्यक्रम असला ना तरी त्यावेळेस सगळे ऑफिसर लोक आहे ना येतात. आणि त्यांच्यामध्ये ना लेडीज पण खूप मोठ्या पोस्टवर आहे, अधिकारी आहेत. भारी वाटतं त्यांना बघून. जास्त मोठी नाही आहे क्रिशाची स्कूल, फक्त 5वीपर्यंत आहे. त्यामुळे ना खूप जास्त लक्ष देतात मुलांकडे सगळेच जण, टीचर्स लोक. किचनमधलं तर कामं झाले सगळे. सकाळचा झाडूसुद्धा मारलेला नाही आहे ना, त्यामुळे जरा जास्तच राडा दिसतो आहे. तर हे सगळं कामं इतकं जास्त वाढत होतं ना, पण मग अर्ध्या तासामध्ये सगळे कामं पटपट आवरून घेतली मी. तुम्हाला आहे ना एक महत्त्वाचं न्यू अपडेट सांगते यूट्यूबबद्दल. यूट्यूबचं आहे ना नवीन अपडेट आले आहे, ते पण 2027पासून सुरू होणार आहे. जरी कोणाला जर चॅनल सुरू करायचं असेल तर अजून 5 महिने आहे ना, तुम्ही चॅनल सुरू करू शकता आणि मॉनिटाईज पण करू शकता. आता असं आहे की 4000 तास वॉच टाईम आणि 1000 सबस्क्रायबर आपल्याला एका वर्षात पूर्ण असायला पाहिजे चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी. पण 2027पासून फेब्रुवारीच्या महिन्यापासून असं बदल होणार आहे की 8000 तास वॉच टाईम आणि 1000 सबस्क्रायबर ते असणारच आहे. पण व्ह्यूजने जर पैसे कमवायचे असेल ना तर ते 90 दिवसामध्ये 20 मिलियन व्ह्यूज आपल्याला कंप्लीट असायला पाहिजे. म्हणजे पूर्ण क्रिएट एरिया यूट्यूबने बदलवून टाकलेलं आहे. तर खूप जास्त अवघड होणार आहे पुढे. तर तुम्ही आत्ता सुरू करायचं प्लॅन असेल तुमचा तर प्लीज सुरू करून घ्या आणि चॅनल लवकरात लवकरचे मॉनिटाईज करून घ्या. तुमचं कुठलंही चॅनल असेल, कुकिंग असेल, ब्लॉगिंग असेल, तर लाँग व्हिडिओ जास्तीत जास्त टाकत जा. म्हणजे ना वॉच टाईम पण लवकर वाढतो आणि ना आपलं चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी मदत होते. आणि मेन म्हणजे ना आपल्याला इन्कम पण लाँग व्हिडिओमधूनच असते. माझं पण पूर्ण प्रयत्न सुरू आहे की माझं चॅनल लवकरात लवकर मॉनिटाईज व्हायला पाहिजे. आता तुम्ही लोक सपोर्ट करा, सबस्क्राईब करा, फुल माझे लाँग व्हिडिओ बघत जा. तर मग असं काही नाही की माझं चॅनल ग्रो नाही म्हणून मी तुम्हाला काही सांगणार नाही. ज्याचं त्याचं लक येतो शेवटी. तर तुम्हाला पण मी पूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करते. कारण आपण आहे ना हाऊसवाईफ आहे, ज्यांना मुलं सांभाळायचे, घर सांभाळायचे आणि दुसरं काही जॉब वगैरे आपण करू शकत नाही. पण किमान थोडा वेळ असतो त्यातमधून आपण हे व्हिडिओ बनवून यूट्यूबवर टाकून आपण जर पैसे कमवू शकतो तर काय हरकत आहे ना. यूट्यूबचं चॅनल जर ग्रो झालं ना तर खूप जास्त फायदा आहे पुढे पण. म्हणजे आपल्याला प्रमोशनचे पण व्हिडिओ मिळतील
आणि ते पण आपल्याला इन्कम सुरू होतं आणि हे लाँग व्हिडिओमधून जे व्ह्यूज येतात त्याच्यातून पण आपल्याला इन्कम सुरू असतं. तुम्हाला जर आहे ना नवीन यूट्यूब चॅनल आहे ना ओपन करायचं असलं तर अशा काही सेटिंग आहे ज्यात तुम्ही जर मला कमेंट करून विचारल्या तर मी नक्की तुम्हाला नेक्स्ट लाँग व्हिडिओमध्ये सगळं सांगेन सविस्तर. तर कसं आपण कमी सबस्क्रायबरमधून ॲफिलिएट मार्केटिंग कशी करायची ते पण मी तुम्हाला सांगेल. बघा आता हा ड्रेस आहे ना मी मिशोवरून घेतला आहे आणि माझ्याकडे इतके सबस्क्रायबर नाही आहे, तरी पण मी तुम्हाला याची ना लिंक आहे ना डिस्क्रिप्शनमध्ये देऊ शकते. म्हणजे ना मला ॲफिलिएट मार्केटिंगसुद्धा करता येते याच्यामधून. हे जर तुम्हाला शिकायचं असेल तर माझ्या चॅनलवर सबस्क्राईब करून घ्या आणि लाँग व्हिडिओ पूर्ण बघा. ॲटलिस्ट इन्फॉर्मेटिव्ह जर व्हिडिओ असेल ना तर तुम्ही नक्की ते पूर्ण बघत जा. आता बरेच सबस्क्रायबर असे आहे का त्यांचं पण चॅनल आहे छोटंसं आणि त्यांनी मला सबस्क्राईब केलेलं आहे. त्यांच्यासाठी पण हा व्हिडिओ जास्त महत्त्वपूर्ण ठरणार आहे. दुपारी छान अशी खिचडी खाल्ली, त्यानंतर आराम केला आणि रात्रीच्या जेवणामध्ये ना मी आलू पराठा बनवते कारण सकाळी खिचडी खाल्ली आणि आता काहीतरी चांगलं खायला पाहिजे म्हणून आहे ना आलू पराठा बनवून घेते. आधी एक छोटा पराठा करून घेईल, क्रिशाला पहिले जेवायला देईल कारण ती म्हटली होती मला भूक लागली असं, त्यामुळे पटकन स्वयंपाकाला लागली होती. तर मी आजची माहिती तुम्हाला कशी वाटली आणि माझे व्हिडिओज कसे वाटतं बघायला नक्की कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण पुन्हा भेटू नवीन एका ब्लॉग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.